ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला आणि यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं। आदित्य ठाकरे, अमित देशमुख, रोहित पवार या नेत्यांनी भाजपा आणि महायुतीवर जोरदार टीका केली। अब की बार भाजपा तडीपार होईल असं सांगत त्यांनी खेकड्याला ठेचणार असं सांगत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावरही टीका केल्याचं पाहायला मिळत आहे। रोहित पवार यांनीही यावेळी महायुतीवर टीका केली आहे। तर ओमराजेंना केंद्रात मंत्री म्हणून पाहायचं असल्याचं अमित देशमुख यांनी म्हटलंय। मला तुम्ही सांगा काय बोलणार आहे, खेकड्यावर पण बोलणार आहे, सोडणार नाहीये। जो वाकडा जाईल त्याच्यावर बोलणार आहे, सोडणार नाहीये। खेकड्याची नांगी आपल्याला पण तोडता येते, पण आज मी खास करून शेतकरी बांधवांना आज विचारत आहे। मी जेव्हा हा दिल्लीवर मोर्चा निघाला होता, सगळे शेतकरी बांधव तिथे चाललेले आपण पाहिलं असेल। याच भाजपाने, याच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या त्या मतदारसंघातून ओमराजेंना आपल्याला कितीची लीड द्यायची? नाही, भूम परांड्यातून कितीची लीड द्यायची? 50 फक्त। अहो, खेकड्याला उत्तर द्यायचं असेल आणि खेकड्याच्या नांग्या जर ठेचायच्या असतील, तुमची लीड 1 लाखाची लागेल। अहो, त्यांना तुमच्या मनामध्ये काय कळलंय ते आता काय करतायत, तो पुण्याच्या शेजारचा मतदारसंघ शोधायला लागलेले आहेत। तुम्ही फक्त इथली काळजी घ्या, आम्ही तिथली काळजी घेतो, ती तुम्ही विचार करू नका। अशी सभा महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी ही सभा, महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा आपला हा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। महाराष्ट्राच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये